नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद इथला आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे। आम आदमी पार्टी ही अशी एक पार्टी आहे जी देशभरामध्ये एक वेगाने वाढणारी पार्टी आहे आणि वेगाने वाढणारे एक मूव्हमेंट आहे आणि त्या मूव्हमेंटचा भाग हे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने फुरसुंगीकरांना एक संधी दिलेली आहे की आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याची आणि आम आदमी पार्टीतर्फे मी अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक फक्त फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेपुरती मर्यादित नाही आहे, कारण ही निवडणूक आहे एक अस्मितेची, ही निवडणूक आहे विकासाला पुढे नेण्याची, ही निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेतला विकास करण्याची ही लढाई आहे, पायाभूत सुविधा देण्याची ही लढाई आहे, लोकशाहीवर होणारे हल्ले रोखण्याची ही लढाई आहे, संविधानावरती होणारे हल्ले रोखण्याची ही लढाई आहे, गुन्हेगारी जी वाढत आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे, टँकर माफियांच्या विरोधातली ही लढाई आहे, लँड माफियांच्या विरोधातली ही लढाई आहे, गुंडगिरीच्या विरोधातली। म्हणून पैसे हे तात्पुरते असतात किंवा पैशांनी जमवलेला मॉब हा तात्पुरता असतो। तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही धर्म, जात, वंश, परंपरा किंवा इतर कुठल्याही महामानवाचा जे विचार तुमच्या मनावरती बिंबवून कुठेतरी भावनिक करून जे मतदान तुमचं आकर्षित करतंय त्याला न बळी पडता तुम्ही विकासाला मतदान करा, तुमच्या पायाभूत सुविधा देणाऱ्या पक्षाला मतदान करा आणि तो पक्ष एक आणि एक पक्ष तो एकच आहे, तो म्हणजे आम आदमी पार्टी। आणि आम आदमी पार्टीने फुरसुंगी उरुळी देवाची या रहिवाशांना एक संधी दिलेली आहे। ही पहिली आणि मला वाटतं शेवटची संधी आणि आहे, कारण हे इलेक्शन फक्त फुरसुंगी उरुळी देवाची पुरतं मर्यादित नाही आहे, तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ही लढाई आहे। म्हणून सर्व मतदारांना, हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मी विनंती करतो की मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे प्रभाग क्रमांक 8 मधून फुरसुंगीमध्ये उभा आहे, तर माझ्या प्रचाराला वेग द्या। माझा प्रचार जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तुम्ही झाडू म्हणून पोहोचवा आणि हा झाडू आपल्याला सभागृहामध्ये नेऊन पोहोचवायचा आहे, हा झाडूचा आवाज सभागृहामध्ये नेऊन पोहोचवायचा आहे। म्हणून प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 8 असेल किंवा अध्यक्षपदाचा झाडूचा उमेदवार असेल, त्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, एवढीच मी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद।